तिळाची चटणी बनवण्यासाठी एक पॅन मीडियम हीटवर गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गावरान तीळ घालून घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर इथे बघू शकताय तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता हे तीळ एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे शेंगदाणे घातलेले आहेत. आता हे शेंगदाणे देखील आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की ते देखील या डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत पॅनमध्ये आणि आता हे अगदी 10 ते 15 सेकंद आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे देखील या डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. थंड झालेले जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट घातलेला आहे, प्लेन तिखट घातलेलं आहे. इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, पाव चमचा साखर घातली आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला पल्स मोडवरती दळून घ्यायचे आहेत. तर इथे खमंग अशी आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी 1 महिनाभर आरामात टिकते.